त्याबरोबर आपल्या डिव्हिजनचे ASPHQ श्री बलवंत सिंग सर यांच्याही आगमन झाले आहे. सगळ्यांचं सर्व GDS बांधव ABP डाक सेवक आणि त्याचबरोबर आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून मेहनत करणारे आउटसाइडर या सर्वांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आजचा कार्यक्रम आपण आपल्यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण आपलं स्वागत करूया. त्यामुळे आपल्यातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत. तर आपण वर्षभर मेहनत करतो, या मेहनतीला एक त्याचं कौतुक करण्यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हॅलो 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 तर हा कार्यक्रम आपण आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत. आपल्या डिव्हिजनचे लाडके SS सर खडके सर त्यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर सोलापूर डिव्हिजनचे ASPHQ श्री बलवंत सिंग सर यांचंही मी आपल्या सर्वांच्या स्वागत करतो. तर SSP सरांचं स्वागत बंगाळी सर करत आहे. त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या डिव्हिजनचे ASPHQ श्री बलवंत सिंग सर यांचे स्वागत बंगाळी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. तर आपण हा जे आहे कार्यक्रम असं म्हणतात की कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. हा जो आजचा कार्यक्रम आहे हा त्या कष्टांचा सन्मान आहे. आज आपण साजरा करत आहोत मेहनत जिद्द आणि यशाचा सोहळा. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुबंध असं संत तुकाराम महाराजांनी म्हणलेले आहे. सोलापूर इचोचे सिनियर पोस्ट मास्टर श्री काय सर यांचे आगमन झाले आहे. मी श्री बंगाळे सर ASP नॉर्थ सब डिव्हिजन यांना विनंती करतो की सिनियर पोस्ट मास्टर श्री सोमनाथ काळे सर यांचं स्वागत करतील. आज आपण साजरा करत आहोत मेहनत जिद्द आणि एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशापासून ज्या पद्धतीने संत तुकाराम महाराज म्हटले त्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे आणि टीमवर्कमुळे आपण यावर्षी आपल्या सब डिव्हिजनचं जे लक्ष्य आहे ते 106% पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे
खरं तर हे पूर्ण श्रेय जे आहे तुमच्या सर्वांचं आहे आणि त्याचा सन्मान करण्यासाठी आपण सगळ्यांनी इथे बोलवलेलं आहे. आपल्याला यावर्षी या आर्थिक वर्षामध्ये 250 या पद्धतीने प्रत्येक बीओला एक लक्ष दिलं होतं. त्या पद्धतीने 14,250 या पद्धतीने आपण आपलं संपूर्णपणे आपल्याला लक्ष दिलेलं होतं. ते आपण या वर्षाखेरीस 14,886 तर खूप मेहनत करून आपण हे लक्ष अचीव केलेलं आहे. टोटल टार्गेट दिलं होतं आपल्याला 14,250 अकाउंट आणि आपण 31 मार्च पर्यंत ते 14,896 इतकं अचीव केलेलं आहे. 106% लक्ष आपण प्राप्त केलं आहे, मिळवलेलं आहे आणि त्याचा सन्मान म्हणून आपण हे इथे आपण सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी बोलवलं आहे. खरं तर फक्त जे लोक आपण सन्मान करतो 1, 2, 3 अशा पद्धतीने, परंतु प्रत्येकाच्या याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे सगळ्यांना इथे येणं एवढंच गरज आहे. त्यामुळे आपण विनंती केली होती सगळ्यांना, इव्हन जे आउटसायडर आहेत त्यांना सुद्धा आपण इथे बोलवूया, कारण त्यांची पण मेहनत आपण त्यांच्या सोबत आपण काम करत असतो. तर आपल्या या टोटल अकाउंटमध्ये 250 जे टार्गेट दिले होते प्रत्येक बीओला, ह्यामध्ये जवळपास आपल्या 56 बीओ पैकी 44 बीओ आपण 250 प्लस अकाउंट दिले आहेत. त्यामुळे सर्वांसाठी त्याचबरोबर 200 प्लस जे अकाउंट केलेले बीओ आहेत ते बीओ आहेत आपल्याकडे 8 बीओ आहेत. 8 बीओने 200 प्लस अकाउंट दिलं आहे आणि 150 प्लस अकाउंट केलेले बीओ 4 बीओ आहेत आपल्याकडे. त्यात या वर्षामध्ये सगळ्यात शेवटी बीओ राहिला आहे कर्देहाळी बीओ, ज्यांनी 139 अकाउंट उघडलेले आहेत. त्यांचंही आपण त्यांना धन्यवाद करू, कारण प्रत्येकाने मेहनत केली, त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. आपण वर्षभर जी मेहनत केली अकाउंट ओपन करण्याबरोबर आपण पीएलआयचे सुद्धा विशिष्ट जे टार्गेट दिले होते त्यामध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आपण वेळोवेळी कॅम्प आयोजित केलेले आहेत. प्रत्येक बीओला आपण व्हिजिट केले आहे. ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी लागू करून आपण जे केलं आहे त्यासाठी आपण इथे सगळ्यांनी आले आहोत. तर आपण सुरू करूया. तर ह्या सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी आपण सुरू करूया. सर्वप्रथम आपण अकाउंट ओपनिंग साठी ज्या लोकांनी चांगली कामगिरी केली आहे त्या लोकांना बक्षीस आपण सन्मान करणार आहोत त्यांचा. तर सर्वप्रथम 3 नंबरला जे आहे अकाउंट ओपनिंग मध्ये ज्यांनी 457 अकाउंट ओपन केले आहेत, ओळखा कोण आहे? एनी गेस? कोणी सांगू शकतो? 457 अकाउंट केले. ज्यांनी केली त्यांनाच माहित असेल कदाचित. 457 अकाउंट करून 3ऱ्या नंबरवर राहिले आहेत श्वेता खाडे. यांना मी विनंती, श्वेता खाडे आणि त्यांचे ABPF वसाडे मॅडम या दोघींना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. श्वेता खाडे BPF सावळेश्वर आणि
त्यांना आपण एक प्रमाण चिन्ह आणि भेटी देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. आपल्या डिव्हिजनचे यशस्वी श्री हेमंत फडकेकर हे त्यांना सन्मान चिन्ह म्हणजे एक बुके देऊन त्याचबरोबर एक नाटकी देऊन आपण त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद मॅडम, तुमचा विनंती आहे. धन्यवाद सुंदर मॅडम आणि न्या मॅडम, या दोघींच्या मेहनतीमुळे हा बिओ 3रा नंबर यांनी प्राप्त केला आहे. नेक्स्ट 489 अकाउंट उघडून 2 नंबरला बिओ आहे. गेस करायचा प्रत्येकाने कोण असेल, कमीत कमी ज्याचा आहे तरी हात वर करा. एखादा गेस कोळेगाव तर प्रतीक्षा तांबे मॅडम बीपीएम कोळेगाव यांनी 2रा नंबर प्राप्त केला आहे. बीपीएम प्रतीक्षा तांबे आणि एबीपीएम मानसी कोळे मॅडम या दोघींना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. बीपीएम प्रतीक्षा तांबे आणि एबीपीएम मानसी कोळे यांचा सन्मान करायचा आहे. एक बुके सन्मानपत्र ट्रॉफी देऊन आणि त्याचबरोबर ज्ञापन देऊन त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत. धन्यवाद मॅडम, तुम्ही दोघींनी केलेल्या मेहनतीमुळे तुमच्या बिओचा 2रा नंबर आला आहे आणि आशा करतो अशीच मेहनत करा. धन्यवाद. तर अकाउंट ओपनिंग मध्ये पहिला नंबर जो आहे तो बिओ आहे. गेस करा, 507 अकाउंट आलेले आहेत. चांगल्या पद्धतीने जेवढं आपल्याला लक्ष दिलं होतं बिओला प्रत्येक बिओला त्याच्या डबल आणि 200% प्लस कामगिरी केली आहे. कोण आहे गेस? तर बिओ आहे शिरापूर बिओ, बीपीनाथ गोविंद मुंडे विक्रम गोविंद मुंडे यांना विनंती करतो त्याचबरोबर त्यांच्यासोबत आवताचे जे काम करतात धीरज चव्हाण या दोघांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. बीपीएम शिरापूर बीपीएम गोविंद मुंडे यांचा सन्मान करत आहोत. सन्मान करत आहोत. धन्यवाद धन्यवाद मुंडे सर, तुम्ही एवढं चांगली कामगिरी केली. या 3 अकाउंट ओपनिंग मध्ये जे प्राइस घेतले तुम्ही लक्षात घेतलं असेल तर 3 मोहळच्या स्टँडर्डचे आहे. टीम मोहळसाठी परत एकदा टाळ्या वाजवा. कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये सोलापूर मार्केट, एमआयडीसी 6, एमआयडीसी चिंचोळी, पेरनूर, शेखोळ यामधले पण लोक येतील अकाउंट ओपनिंग मध्ये. याचे आपण सर्वजण म्हणजे आतापासून मनात असे गुणगाट बांधा की बाबा आपल्याला पुढच्या वर्षी बक्षीस मिळायला पाहिजे, आपल्या यशोला बक्षीस मिळायला पाहिजे. या पद्धतीने सर्वजण काम करा. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. आठवण सांगतो, मी नॉर्थला असताना मोहोळला खूप मागे लागायचं हे कामच करणं. पेनूर एक काम करायचं, मार्केट खालचे दिवस काम करायचे, मोहोळ खालचे करतच नव्हतं. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं मार्केट आणि सर्व नाव पाहून मला खूप छान वाटलं. सावळेसरने पण टॉप केलं. धन्यवाद सर. 106% जी आपण अचीवमेंट केली ही फक्त संख्या नाही, हा आपल्या मेहनतीचा वारसा आहे. उद्योगी माणसाला यश कधीच उडवत नाही म्हणतात आणि त्याचा जिवंत उदाहरण म्हणजे हे जे बिओ आहेत ज्यांनी एवढी चांगली कामगिरी करून 1, 2, 3 नंबर मिळवले हे आहे. आपण नेक्स्ट कॅटेगरी आहोत. तर यावर्षी पीएलआय आणि आरबीएलआय मध्ये आपल्या सब डिव्हिजनला पीएलआय मध्ये जे रिन्युअल प्रीमियम आहे ते 9.80 करोड टार्गेट दिले होतं, ज्यामध्ये आपण 6.97 करोड प्राप्त केलं आहे. जवळपास 71.12% आपण ते प्राप्त केलं आहे. ही खूप चांगली कामगिरी. त्याचबरोबर आरबीआयला रिन्युअल प्रीमियम मध्ये
आपल्याला कलेक्शन टार्गेट जे दिले होते ते 3.60 करोड होतं, जे आपण अचीव केले आहे 2.30 करोड. 72.90% पर्यंत आपण हेही अचीव केले. हे सगळ्यांसाठी हे झालं रेन्युअलचं. त्याचबरोबर जे आपण प्रपोजल घेतो मग त्याला फर्स्ट इयर प्रीमियम म्हणतो. PLI फर्स्ट इयर प्रीमियमचं कलेक्शनचं टार्गेट होतं आपल्याला 3 करोडचं, ज्यामध्ये आपण 1.03 करोड प्राप्त केले आहे. 34% 34.35% आपण ते अचीव केले आहे. चांगल्या पद्धतीने आपण येणाऱ्या वर्षामध्ये याच्यापेक्षा जास्त अचीव करू हे मी सर्वांना ग्वाही देतो. त्याचबरोबर RPLIचं रिन्युअल प्रीमियम जे आहे फर्स्ट इयर प्रीमियम कलेक्शन टार्गेट होतं 9.10 करोड, जे आपण 4.95 करोड म्हणजे 54.44% आपण अचीव केलेलं आहे. सर याबद्दल थोडंसं बोलायचं आहे. PLI मध्ये नक्कीच आम्ही मागं पडलो. PLI प्रत्येकाने केलं पाहिजे. RPLI बद्दल बोलायचं झालं की RPLI ला जे डिव्हिजनला टार्गेट आलं त्याला डिवाइड बाय 3 केलं गेलं आणि टार्गेट इक्वली डिस्ट्रीब्यूट करून 3 सब डिव्हिजनला दिलं. पण ते बघताना प्रत्येक सब डिव्हिजनला किती BO आहेत हे पाहिलं गेलं नाही. आपल्याकडे 56 BO आहेत, बाकीचे जो 2 सब डिव्हिजन आहेत त्यांच्याकडे 75+ BO आहेत. म्हणजे त्या प्रोपोर्शनेट जर आपल्याला टार्गेट आलं असतं 2 करोड समथिंगच्या आसपास, 3 करोड आलं होतं, 9 करोडला डिवाइड बाय 3 करून 3 करोड दिलं होतं. आपली कॅपॅसिटी नाही, आपले 56 BO आहेत, त्यातले पण 8 BO आपल्या अर्बन एरियामध्ये आहेत. म्हणजे RPLI ला तिथं थोडंसं रिस्ट्रिक्शन्स येत आहे. म्हणजे राहिलं आपण जे काम केलं ते 50 BO मध्येच काम केलेलं आहे. कामगिरी तशी एवढी चांगली नाहीये, पण बऱ्यापैकी आपण कामगिरी केलेली आहे. पण इथून पुढे लक्षात ठेवा PLI मध्ये आपण करू शकतो. PLI मध्ये 34% झालेलं आहे. नॉर्थ सब डिव्हिजन मध्ये पोटेन्शियल आहे. याच्यामध्ये ऍक्च्युली PLI करताना सिटीतल्या लोकांचा जास्त सहभाग असायला पाहिजे होता. PA, SPM, पोस्टमन केडर, MPS यांचा थोडासा सहभाग कमी पडलेला आहे. ठराविक लोकच आपल्याकडे PLIचा बिझनेस करतात. पण इथून पुढे आपण RPLI मध्ये पण जे ग्रामीण भागामध्ये आहे आपल्याकडे बरेच आहेत. शितोळे आहेत, समीर आहे, नंतर आदित्य आहे. इकडं बघायला गेलं तर कोळेगाव, सावळेश्वर यांनी चांगलं खूप काम केलेलं आहे RPLI मध्ये. पण जसं पाहिजे होतं बिझनेस आपल्याला यायला पाहिजे तो आलेला नाहीये. त्यामुळे आपण RPLI मध्ये थोडंसं मागं पडलेलो आहे आणि यावर्षी नक्कीच आपण करून दाखवूया. धन्यवाद सर. नक्कीच नॉर्थ सब डिव्हिजन हे प्रत्येक वेळा पॉझिटिव्ह असलेले सब डिव्हिजन आहे, त्यामुळे यावेळी नक्कीच करतील. यानंतर प्रीमियम कलेक्शनचं जे लक्ष दिलं होतं त्यामध्ये ज्यांनी काम केले आहे त्यामध्ये सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आपल्या सहकार्याचा आपण सन्मान करत आहोत. त्यामध्ये जे 3rd रँक आहे, 3ऱ्या नंबरला ज्यांचा नंबर आहे 1,73,643 एवढं प्रीमियम कलेक्शन करून 3ऱ्या नंबरला आहे. गेस कुठला BO असेल? वर्षभराचं कलेक्शन आहे त्यांचं. 1 वर्ष फायनान्शियल इयरचं कलेक्शन आहे. तर कोण असेल? एनी गेस? शितोळे मास्तर. नेक्स्ट तर समीर मला द्वितीय प्राथमिक यांनी 3रा नंबर प्राप्त केला आहे प्रीमियम कलेक्शन मध्ये. त्यांना इकडे सिनियर पोस्ट मास्टर श्री काळे सर त्यांचा सन्मान करत आहेत. बुके आणि ट्रॉफी भेट करण्यासाठी के अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. धन्यवाद सर. त्यानंतर 2 नंबर 1,75,884 रुपये प्रीमियम घेऊन 2रा नंबर प्राप्त केला आहे. गेस करा कोण असेल? नेक्स्ट तर 2 नंबर सीताराम शितोळे DPM AOT यांनी 1,75,884 रुपये प्रीमियम घेऊन 2रा नंबर प्राप्त केला आहे. सिनियर पोस्ट मास्टर श्री काळे सर त्यांचा सन्मान करत आहेत. ट्रॉफी बुके आणि नॅपकिन देऊन त्यांचा सन्मान करत आहेत. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. धन्यवाद शितोळे सर. तुमच्यामुळे बरेच आपल्या सब डिव्हिजनला जे आहे लक्ष प्राप्त करण्यास आपल्याला मेहनत मदत झालेली आहे. त्यानंतर 1st नंबर 1 नंबर कोणाचा आहे? गेस करा.
प्रीमियम कलेक्शन मध्ये कोणी एक नंबर मिळवलेला आहे गेस करा 1,93,883 रुपये प्रीमियम कलेक्ट केलेला आहे. आणि गेस स्वतःच तरी नाव सांगा. उशीर लवकर सांगा. काय सर म्हणजे 2 तरी गेस पण आपण सांगा. एनी गेस ग्रुपवर फोटो पडतात सतत फोटो कोणाचे पडतात नाव कोणाचे येत आहे सांगा मॅडम. आहे कोणी नाही बघूया कोण आहे. फोटो ओळखला आदित्य नांदे कोकरापूर आहे आणि आरतीला पहिला नंबर मिळवला आहे. श्री सोमनाथ कार्यक्रम त्यांचा सन्मान करत आहे. विजेत्यांना अभिनंदन मान्यवरांचे आभार. आदित्य नांदे प्रत्येक ड्राईव्ह मध्ये ऍक्टिव्ह जीएस आहे. कुठलाही ड्राईव्ह कुठलाही असो प्रत्येक वेळा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. त्यांच्यासोबत मी येणाऱ्या वर्षामध्ये प्रत्येकाला विनंती करेन की प्रत्येकाने जे आहे मेहनत करायची आहे प्रेमी कलेक्शन करायचं. विमा म्हणजे फक्त संरक्षण नाही आहे तर विश्वासाचं नातं आहे आणि तो विश्वास जपणारे हे खरे यशस्वी योद्धे आहेत. तर याबरोबरच पुढील कॅटेगरी आहे आर्टिकल बुकिंग. आम्ही प्रत्येक महिन्याला आर्टिकल बुकिंग साठी तुमच्या पाठीमागे लागत असतो. यावर्षी किती टार्गेट दिलं होतं किती दिलं होतं प्रत्येक महिन्याला 25 आर्टिकल बुक करायचंय. आम्ही शेवटपर्यंत एक करा तरी म्हणत होतो कमीत कमी 25 नाही. परंतु मागील कामगिरी बघताय या वर्षीची कामगिरी नक्कीच चांगली आहे आपली आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या वर्षामध्ये मार्च संमेलन अजून याच्यापेक्षाही चांगली कामगिरी करत आहे. कारण जसं आम्ही सुरुवात केली होती जेवढा आम्हाला पोस्ट लावा लागत होता त्याच्यापेक्षा फार कमी राहिला आहे. म्हणजे बरेच लोक आहेत की आता त्यांना सांगावं लागत नाही की आर्टिकल बुक करा किंवा 25 बुक करा. ते त्यांचे जे दिलेले लक्ष आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तर या कॅटेगरीमध्ये बघूया आपण कोणी कोणी कामगिरी केली आहे. तर पुढील कॅटेगरी 376 आर्टिकल्स बुक केलेले आहेत आणि 3रा क्रमांक प्राप्त केलेला आहे. ओळखा कोण असेल बघूया कोण आहे. निकिता शिवशरण निकिता शिवशरण आर्टिकल बुकिंग मध्ये 3रा क्रमांक मिळवला आहे. विनंती करतो सन्मान करावा. बुके नॅपकिन आणि ट्रॉफी देऊन आम्ही तिथे सन्मान करत आहोत. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. सर यांच्याविषयी सांगू इच्छितो की 3रा क्रमांक मिळाला फक्त 2 महिने लागलेले आहेत मॅडमला. 2 महिन्यामध्येच 3रा क्रमांक मिळवला आहे. मागील 2 महिन्यात त्यांची कामगिरी पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक महिन्यामध्ये 150+ त्यांनी आर्टिकल बुक केले आहेत. तर मला माहिती विश्वास आहे की पुढील वर्षी ते पहिला क्रमांक नक्कीच मिळवतील या पद्धतीने जर चालत राहिले तर. नेक्स्ट 2रा क्रमांक मिळाला आहे. 730 आर्टिकल्स बुक केलेले आहेत. कोणाचा नंबर असेल तर हात वर करायचा त्यांना वाटत असेल आपण आहोत. एनी गेस करा. घोडेश्वर आदित्य गोडके यांनी 730 आर्टिकल बुक करून 2रा क्रमांक मिळवला आहे. मी AFPHQ बनवून सिंग सर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. बुके ट्रॉफी आणि नामची देऊन सन्मान करत आहोत. धन्यवाद. आदित्य चांगली मेहनत केली आहे.
विजेत्याचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. तर पहिला क्रमांक आर्टिकल बुकिंग मध्ये 735 आर्टिकल बुकिंग आहे. म्हणजे दुसऱ्या क्रमांकापेक्षा फक्त 5 जास्त आहे. कदाचित एक थोडी मेहनत घेतली असती तर पहिला नंबर आलाच असता आधी. तर पहिला नंबर बघूया कोण आहे. गेस करता का कोण? गेस करा. आमची सिरीज खोटी काय पुढे बाकी सन्मान करावा. ट्रॉफी बुके आणि नागपूर धन्यवाद. विजेत्याचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. तर या पद्धतीने आपण अकाउंट ओपनिंग, प्रीमियम कलेक्शन त्यामध्ये RPL आहे आणि आर्टिकल बुकिंगच्या अशा 3 कॅटेगरीमध्ये आपण सर्वांना 1 ते 3 या पद्धतीने आपण त्याचा सन्मान केला आहोत. आर्टिकल बुकिंग मध्ये आपण आताही बऱ्याच स्ट्रगल करत आहोत. तुम्ही पाहिला असेल जो 3रा क्रमांक आहे तिथे आर्टिकल होती 376. जर पाहिलं तर जवळपास किती आर्टिकल आहेत? किती आर्टिकल आहेत महिन्याचे? 25 ते 30 आर्टिकल ह्याच पद्धतीने आहेत. 3रा क्रमांक आहे. आपल्याला हे प्रत्येक दिवाला करायचे आहे जवळ. त्यामुळे येत्या वर्षामध्ये आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. मी साहेबांना माहिती होती येत्या वर्षामध्ये पहिला नंबर असा तो 1000+ आर्टिकलचा असेल. तर आम्ही काय केलेलं आहे, हे तर कॅटेगरी एक खाली आहे. बुकिंग आहे, आर्टिकल बुकिंग आहे, प्रीमियम कलेक्शन आहे, अकाउंट ओपनिंग आहे. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, काही लोक असे असतात की ते कंटिन्यूस प्रत्येक याच्यामध्ये कामगिरी करतात. काही लोक म्हणजे प्रत्येक गावाचे ड्रॉबॅक आहे तो चांगल्याच आहे. काही ठिकाणी अकाउंट्स आपल्याला भेटतात, काही ठिकाणी प्रीमियम भेटतं, काही ठिकाणी आर्टिकल बुकिंग भेटतं. तर आम्ही 3 कॅटेगरी एकत्र करून अजून एक कॅटेगरी बनवली, ओव्हरऑल परफॉर्मन्स, ज्यांनी प्रत्येक कॅटेगरीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. म्हणजे त्यांनी अकाउंट ओपन केले चांगल्या पद्धतीने, RPL काम केले आहे चांगल्या पद्धतीने, आणि त्यांनी आर्टिकल सुद्धा बुकिंग केले आहे. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्याच्या पद्धतीने मॉनिटरिंग चालू आहे. प्रत्येक गोष्टीवर भर आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक काम करणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षी आपण याच्यामध्ये डिलिव्हरी सुद्धा, DSS सुद्धा आपण ऍड करू. याबद्दल आजच्या वेळी आपण फक्त या 3चा एक चांगली कामगिरी ज्यांनी झाली केली त्यांचे आपण याच्यामध्ये एक उल्लेख केला आहे, घेतलेला आहे, काउंट केला आहे. तर पुढील कॅटेगरी आहे ओव्हरऑल बेस्ट परफॉर्मन्स व्ह्यू बेस्ड ऑन अवरेज परफॉर्मन्स. कशामध्ये PLI, RPL, अकाउंटिंग आणि आर्टिकल बुकिंग मध्ये दिले आहे. तर याच्यामध्ये 3रा क्रमांक मिळालेला आहे. ज्यांनी 405 अकाउंट ओपन केलेले आहेत. प्रीमियम कलेक्शन 1,17,264 आहे आणि आर्टिकल बुकिंग 186 आहे. तुमच्याकडे कोणी असेल तर हात वर करा, गेस करा कोण आहे. हा ओव्हरऑल बेस्ट परफॉर्मन्स आहे. त्यामुळे हे जे व्ह्यू असतील हे खूप चांगले व्ह्यू आहेत आमचे, जे कंटिन्युअस प्रत्येक याच्यामध्ये काम करत राहतात. एनी गेस? ओव्हरऑल परफॉर्मन्स ओव्हरऑल परफॉर्मन्स प्रत्येक महिन्यामध्ये कंटिन्युअसली काम करत राहिलेले आहेत. एकच कॅटेगरी नाही, ऑल कॅटेगरीमध्ये योगदान देत राहिलेले आहेत. प्रत्येक कॅटेगरीमध्ये काम केलेले आहे. एकच नाही की फक्त आर्टिकल खूप करतो, 1 नंबर आणतो. कारण असं बऱ्याच वेळा होऊ शकतं की कोणावर तरी अन्याय होऊ शकतो की त्यांनी एकच कुठेतरी काम केलं आणि त्याचा पहिला नंबर आला. म्हणून आम्ही त्यांनाही सन्मान करण्याचं ठरवलं. त्यांनी प्रत्येक याच्यामध्ये काम करतो, प्रत्येक कॅटेगरीमध्ये काम करतो. गेस? एनी गेस? डबल पण होऊ शकतं का? तसं नाही, पण होऊ शकतात. नेक्स्ट सोनाली भोसले, त्याच्या आउटसाइडर पुढे अमोल पुढे आउटसाइडर. मॅडमने पूर्ण वर्षभर प्रत्येक कॅटेगरीमध्ये काम केलं आहे. ज्यांनी 405 अकाउंट केलेलं आहे. 17,264 प्रीमियम कलेक्टर आणि 186 आर्टिकल घेतलेले आहेत. आणि ओव्हरऑल कोर्समध्ये त्याचा 3रा क्रमांक आला आहे. मी सोनाली भोसले BPM सोडवली, त्यामुळे आउटसाइडर सोडवली,
जे सतत त्यांना मदत करतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. विजेत्याचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आता जे आपण बक्षीस दिले विशेष तुम्हाला बघितलं असेल की तुम्ही त्यांचं नाव कुठेच नाही पहिल्या बक्षिसामध्ये. कळाल तुम्हाला. आता जे मॅडमने बक्षीस घेतलंय त्यांचं नाव आता पण ते बक्षीस दिले आपण तिन्ही कॅटेगरीमध्ये याच्यामध्ये कुठेच नाव नाही पण तरी इथे नाव आले. आणि हे एकमेव झालं ते आपण जे ओव्हरऑल काउंट करत आहोत त्यामुळे. कारण त्यांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे म्हणजे कुठल्याही कॅटेगरीमध्ये ते वाटरला नाहीये त्यामुळे त्यांचं नाव आले आहे. दुसरा नंबर प्राप्त केला आहे ज्यांनी 288 अकाउंट ओपन केले. 1,73,643 प्रीमियम कलेक्ट केले आहे आणि 735 आर्टिकल बुक केलेत. आता दोन्ही कॅटेगरीमध्ये त्यांची काम आपण दुसऱ्या क्रमांकाचं देत आहोत. बापरी नागपूर आणि कुठे त्यांचं अभिनंदन करत आहेत. विजेत्यांचं अभिनंदन आभार. तुम्हाला पुढील जर चार्ट बघत असाल जो थर्ड नंबर होता त्यांचे अकाउंट ओपनिंग 405 होते. मॅजिक बघा जो थर्ड नंबर होता त्याचे अकाउंट ओपनिंग 405 होते. 2 नंबरचा 288. इथे बऱ्याच लोकांना वाटू शकतं की हे एवढे भेदभाव का. पण मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे ज्यांनी ओव्हरऑल परफॉर्मन्स केली त्याच्या पद्धतीने आपण हे परीक्षा दिली आहे. आणि यांनी आर्टिकलला 1 नंबर आहे. आर्टिकल सगळ्यात जास्त बुक केले आहेत. त्याचबरोबर प्रीमियम कलेक्शन सुद्धा 2 नंबरचं त्यांनी प्रीमियम कलेक्शन सुद्धा ओपन केलं आहे. त्यामुळे हे पॉईंट आणि ते पॉईंट पकडून तुमचा दुसरा नंबर आला आहे. बघा याच्यामध्ये ओव्हरऑल परफॉर्मन्स मध्ये 1 नंबर कोणी प्राप्त केला आहे. हे तुमचं बेस्ट व्ह्यू आहे आता तरी ओळखा. हा बेस्ट व्ह्यू आहे. हा पूर्ण सब डिव्हिजनचा बेस्ट व्ह्यू आहे. सगळ्यामध्ये सगळं काम केलं आहे. एनी गेस आय थिंक गेस करायला पाहिजे. गेस करायला पाहिजे. गेस केलं पाहिजे. आता हायच पुढे जाणार नाही कार्यक्रम. हा सगळ्यात बेस्ट व्ह्यू आहे आपला. तुला माहित आहे. गेस खरं सांगा 5 आले पाहिजे गेस मग आम्ही ओपन करू. वर हात करा. कोकरापूरवाले वर हात करा. शिरापूरवाले कोणी नाही. सावळेश्वरवाले नाही. ओके बघूया कोणी. आदित्य कॅटेगरीमध्ये चांगली कामगिरी करून पहिला क्रमांक मिळाला आहे. ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये ज्याने प्रत्येक कॅटेगरीमध्ये काम केले आहे. 368 अकाउंट ओपन केले आहेत. 91,880 प्रीमियम कलेक्ट केले आहे आणि 35 आर्टिकल सुद्धा त्यांनी बुक केलेले आहेत. माननीय एसएसपी सर श्रीकृष्ण सर वरुण सिंग सर यांचं अभिनंदन करत आहोत. विजेत्यांचं अभिनंदन. मान्यवरांचे आभार. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या कॅटेगरीमध्ये बक्षीस दिलेले आहेत. आदित्यच्या या कॅटेगरीमध्ये पापडी मिओचा पण हात आहे. पापडी मिओला तो असताना त्याला प्रीमियम तिथे चांगला भेटलेला होता आणि प्रीमियम कॅल्क्युलेशन करताना आपण एजंट कोडवर काढतो. त्यामुळे तिथं जर त्याचा एजंट कोड होता तो कोल्हापूरला काउंट केला गेलेला आहे. त्यामुळे आदित्यचा पापडी आणि कोल्हापूर असं मिळून तो बक्षीस मिळालेला आहे त्याला फर्स्ट नंबरचा. अभिनंदन. अशा पद्धतीने कोणावर आम्ही होणार नाही आणि प्रत्येक जे आपण काम करतो प्रत्येक कामाला एक काहीतरी त्याचं फळ मिळावं या पद्धतीने आपण सगळ्या कॅटेगरीमध्ये परफॉर्मन्स केलेला आहे. तर सध्या जो आहे आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राहिला तर आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. सगळ्या सब डिव्हिजनच्या सगळ्या जीडीएस बांधवांना मी विनंती करतो की आपल्या या कामगिरीबद्दल काही बोलायचं असेल तर समोर यायचंय. आदित्य तांबे मी आपल्या पूर्ण सब डिव्हिजन मध्ये ज्यांनी पहिला क्रमांक मिळवला होता त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे.
त्यांनी कशा पद्धतीने काम करतात, कशा पद्धतीने एवढं एक नंबर ते त्यांच्या पद्धतीने सांगते. तर सर्वप्रथम त्याचे मित्र तर जो ओव्हरऑल परफॉर्मन्स पहिला आहे त्यांच्यासाठी ESPH2 सोलापूर श्री बलवंत सिंग सर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे. धन्यवाद सर. तर सर्वप्रथम आपले सोलापूर जिल्ह्याचे SSPF सर माननीय खडके सरांचं आम्ही आभार मानतो की त्यांनी या प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केले व मला सन्मानित केले. आपले नॉर्थ सब डिव्हिजनचे व आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय ASP सर, आपले बंगाली सर व आपले दोन्ही मेल ओळशे आपले बप्पा सर असतील किंवा सुधार सर असतील ज्यांनी मला मार्गदर्शन केले. खरं तर या अचिव्हमेंट मध्ये सगळ्यात मोठा जर भाग असेल तर पाप रिव्ह्यूचा आहे. पाप रिव्ह्यूच्या किंवा सर्व ग्रामस्थांनी ज्या प्रकारे मला सहकार्य केले त्यामुळे मी त्यांना आपल्या पोस्टाच्या ज्या सर्व योजना असतील त्या सर्वांना मी योग्यरित्या समजावू शकलो तर त्यामुळेच ही अचिव्हमेंट आपल्याला किंवा मला भेटलेली आहे. तर पाप रिव्ह्यूला मी 2 ते 2.5 वर्ष साधारणतः काम केले. तर स्ट्रॅटेजी म्हणून सांगायचं म्हटलं तर सुरुवातीला मी गेल्या जे आपले टपाल वाटप करायच्या टायमिंगला मोबाईल नंबर येत होते तर ते सर्व मोबाईल नंबर आपल्या मोबाईल डिव्हाइस मध्ये सेव्ह करायला सुरू केले व थोडक्यात ते कोणत्या प्रोफेशनशी बिलॉंग करतात, समजा कोण शिक्षक असतील, कोण मिलिटरी सर्व्हिस मध्ये असतील किंवा इतर जरी शेतकरी असले तरी त्यांचा ESP चा डिपॉझिट किती होतो तो आपल्याला PLI किंवा RPLI मोठ्या प्रमाणात देऊ शकतो का नाही त्या प्रमाणात त्यांचे कॉन्टॅक्ट सेव्ह करताना मी पुढे थोडक्यात सेव्ह करायचे की समजा RPLI असेल तर RPLI भरू शकतो का किंवा इयरली भरू शकतो का मंथली भरू शकतो, 2च क्रायटेरिया. सुरुवातीला मंथली साठी मी चालू केले की बाबा मंथली घ्यावं पण परत कळलं की मंथली घेतल्यानंतर ट्रान्झॅक्शन खूप लय वाढते त्यामुळं मग परत इयरलीवर खूप फोकस केला की सर्वांना सांगितले. आणि जरी कोणाला मंथलीच भरायचं असेल तर मी त्यांना पहिल्यांदा सेव्हिंग अकाउंट ओपन करायला सांगायचं. तुम्ही सेव्हिंग वर भरा आणि मग इयरलीच्या इयरली युनिक विड्रॉल तेव्हा मी तेव्हा ट्रान्सफर करायचं. त्यामुळं हे भेटलेलं आहे. गेल्या वर्षी सुद्धा याच प्रमाणात साधारणतः 1 लाखाच्या आसपास मला RPLI भेटला होता आणि यावेळेस 1 लाख म्हणजे 1,91,000 फक्त पापरीचं जाईल, 2,000 त्यातून पोखरापूरचं जाईल. कारण पोखरापूरमध्ये आता सध्या मी चालू केलेलं आहे की डिटेल सेव्ह करायला चालू केले, 3 महिने झाले ट्रान्सफर होऊन. त्यामुळे सध्याला पोखरापूरचं तर एवढं सध्याला नाही पण पोखरापूरमध्ये असं आहे की वाटतो की स्कोप आहे पण अजून जरा कस्टमरची माहिती भेटल्याशिवाय तिथले पण ट्रान्झॅक्शन वाढणार नाही. आणि SB चे आणि RD चे म्हणलं किंवा सेव्हिंग अकाउंट म्हणलं तर सेव्हिंग अकाउंटच्या टायमिंगला मी फक्त जे आपल्या लाडकी बहीण आली त्या टायमिंग मध्ये एकदा सेव्हिंग अकाउंट सगळ्यांचे ओपन करून घेतले. त्याच टायमिंगचे एवढे अकाउंट्स आहेत म्हणजे परत काय फक्त कोण RD काढायचं असेल काय काढायचं असेल त्या टायमिंगला त्या प्रमाणात केले. आर्टिकल बुकिंग फक्त शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा इतर कोणती पद आमच्या गावात पतसंस्था होती मग शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायत त्यांचे मंथली 10 आर्टिकल येते त्याच प्रमाणात 135 आर्टिकल झालेले. या प्रकारे मी माझी स्ट्रॅटेजी वापरलेली आहे. जर या स्ट्रॅटेजीमध्ये म्हणजे की इतर कोणता तांत्रिक आला असेल किंवा एखाद्या कस्टमरला आपल्याला समजावून सांगायचं असेल, मोठा कस्टमर असेल आपल्याला त्याला पूर्ण माहिती घेता येत नसेल किंवा आमचे बाप्पा सर असतील, सुधार सर असतील नाहीतर मग सर डायरेक्ट बंगाई सर यांच्याशी संपर्क साधून द्यायचा त्यांनी भरपूर सहकार्य केले.
अजून आपल्या सब डिव्हिजन GDS बांधव तुम्हाला 2 शब्द बोलायचे असतील तर बोला. मी तुम्हाला ह्यात पूर्वी सांगितल्याप्रमाणे यावर्षी साहेबांची बंगाळे सरांची पण बदली होणार आहे. त्याचबरोबर मी वर्षाची तुझं होऊ शकते आणि माझी पण होणार आहे. माझी फिक्स आहे, साहेबांची पण फिक्स आहे. त्यामुळे ही एक भेट सुद्धा आहे आपली, मी अगोदर तुम्हाला जाहीर केली आहे. त्यामुळे आपल्या सब डिव्हिजनविषयी बोलायचं असेल तर बोलू शकता, समोर येऊ शकता. गोविंद या कोणी करेल बोलणार आहे कोणी? मी मेलवर्ष यांना विनंती करतो. या अख्तरी सर बोलतील. सन्माननीय व्यासपीठ व येथे जमलेले माझे सर्व जुनियर बहिणी, खरोखरच आज नॉर्थ सब डिव्हिजन मधील हा आपल्या जो पोस्टाचा बिझनेस आहे कशा पद्धतीनं हे करतात, ग्रोथ कशा पद्धतीने केली आणि खरोखरच जे आता बिओला काम नाही जे पूर्वी म्हणत होते ते ऑलरेडी काम आहे. आज तुम्ही तुमच्या कामातून दाखवून दिलं. त्याचबरोबर तो आज हा सन्मान आज या SSP सरांच्या हस्ते असेल, काळे सरांच्या, मंगळे सरांच्या, त्याचबरोबर ASPH2 यांच्या हस्ते खरोखरच खूप छान वाटलं. आणि आज तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायला मला आनंदाची वाटेल. ते खरोखरच मी या ठिकाणी प्रथमतः SSP सराचं अंतःकरणापासून मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण GDS बद्दल तळमळ असलेले एकमेव आतापर्यंतचे 1 नंबर SSP. मित्रांनो, आतापर्यंत मी कुठलाही GDSचा इश्यू सरांकडे घेऊन जाऊ द्या. प्रथमतः आतापर्यंत जे SSP मी कुणाची नावं घेऊन कुणाला डॉमिनेट पण करत नाही, पण पाठीमागील काही अधिकारी जे GDS ला आपल्या पोस्टाचा कणा म्हणजे विडकी हड्डी जे मानले जातात असं अजून कुणी म्हणलं नाही. पण सरांनी स्वतः ज्या वेळेस मी सरांची आणि माझी पहिली भेट झाली त्यावेळेस सरांनी सांगितलं होतं की GDS बांधव जे आहे ते रॉ मटेरियल आहे. समजा साखर कारखाना आहे, साखर कारखान्यातलं रॉ मटेरियल म्हणजे ऊस, तसा ऊस आहे. तर हा GDS हा रेडकी हड्डी म्हणजेच पोस्टाचा मजबूत एक कणा आहे. आणि या ग्रामीण हे पोस्टातील सांगतात हे त्रिकालवादी सत्य आहे. आणि सरांनी सुद्धा खरोखरच GDSचे कुठलेही इश्यूज पेंडिंग ठेवले नाहीत. त्याबद्दल युनियनच्या वतीनं देखील सरांचे मी आभार मानतो. आता त्यांचं परवाच एक अजेंडा आम्हाला यायचा होता, इश्यू कुठला घ्यावा हाच विषय आमच्या समोर राहिला नाही. म्हणजे खरोखरच काम करण्याची सरांची जी पद्धत आहे आणि GDS बद्दल असलेली जी तळमळ आहे, त्याचबरोबर बंगाळे सर असतील, काळे सर असतील, ASPH2 असतील, दुबाळकर सर आहेत, अगदी सर्वांनी समजून घेतलं. बाप्पा जाधव असतील, आपले मेलवर्षक सुधार साहेब आहेत, त्यांनी देखील तळागाळातून म्हणजे मेलवर्षक दोघं पण आमचे GDS प्रमुखच आहेत. त्यामुळं GDS म्हणजे जन्मदात्री आई आहे. मूळ आईला ते विसरले नाहीत. आणि सगळ्या माझ्या BPM GDSला या ठिकाणी बिझनेसच्या माध्यमातून प्रमोट केला असेल किंवा सर्व प्रोत्साहन दिलं असेल त्याबद्दल मी दोन्ही मेलवर्षक, त्याचबरोबर आमचे बंगाळे सर, आमच्या नॉर्थ सब डिव्हिजनचे आमचे बॉस, त्याचबरोबर SSP सर, काळे सर, ASPH2 सर, दुबाळकर सर, त्यांचे या ठिकाणी मी पुनश्च शतशः आभार मानतो आणि येथे सांगतो. धन्यवाद. तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच तर जेव्हापासून आले स्वतः आमच्याकडे येऊन नंतर GDS ला काही कमी पडले नाही पाहिजे. मी किती वेळा पाहिले की आमच्या ऑफिसला येऊन म्हणतात कोणाला खुर्ची पाहिजे, कोणाला जे काही हवं आम्ही घेऊन जातो. त्यांना काही कमी पडता कामा नाहीये. खरंच GDS बद्दल त्यांची कळमळ आम्ही ते बघतोय. त्यांना काहीही कमी पडू देत नाही, आम्हाला माहिती आहे. धन्यवाद सर. अजून सब डिव्हिजन मधून कोण बोल यापुढे महिला वर्गामध्ये
या कोणीतरी या आपल्या सब डिव्हिजन मध्ये काय काम केलं आपण तुम्ही इथे नाही आला की जागेवर बसून उभे राहून पण सांगू शकता. मॅडम जस्ट आम्हाला गाईड करा. आम्ही तर सांगायला तुम्हाला आलोय, ऐकायला कशा आलोय. पद्धतीने तुम्ही दोघे काम करताय आणि चांगल्या पद्धतीने आपलं गुरु जे आहे ते सांभाळत आहे. भोसले मॅडम ते बोलू दे. मला कसं मॅडम या स्वतः मॅडम या 2 शब्द बोला. आपल्या सब डिव्हिजन बद्दल बोला त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने तुम्ही काम करता. सर्वप्रथम सगळ्या अवॉर्ड विनर्स अभिनंदन. आम्हाला सर्वात जास्त मार्गदर्शन कोंडाळे सरकडून आणि तो मेल ओर सरांकडून लाभला. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आवाज येतो. एवढं बोलूच नाही. तुम्ही तसं केलं आम्हाला कळू दे. नाही सर, अकाउंट आम्ही सगळ्याला स्टेटस सगळ्या हा? तरी काही असेल. लास्ट टाइमला आमच्याकडे अकाउंट आले. आमच्याकडे मार्च पर्यंत फक्त 17 अकाउंट चालू होते. लास्ट टाइमला टीडी वगैरे आल्यानंतर आम्ही स्टेटस करून जे हॅक केलं. धन्यवाद मॅडम. अजून कोणी आपल्या सब डिव्हिजन बद्दल बोलायचं आहे त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने काम करतोय. इथे आपल्याला आदित्य नामदेव यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. जे लोक आतापर्यंत कस्टमर पासून दूर पडत होते त्यांच्यासाठी खरंच ते लेसन आहे की कशा पद्धतीने कस्टमर घ्यायचे. आपल्याला माहित ज्या समुद्रात उडी मारलेली आहे तिथून बाहेर निघता येत नाही. आपल्याला पोहावं लागणार आहे. ते शिकून घ्यावं लागेल. तुम्हाला जर पोहता येत नसेल पोहताच्या समुद्रात तर ते शिकून घ्यावं लागेल. आदित्य त्यांनी सांगितले आहे की कसं पोहायचं आहे. त्यामुळे याच्यापासून दूर पळ कुठेही आपण जाणार नाहीये. त्यापेक्षा सकारात्मक पॉझिटिव्ह मी सीताराम शितोळे मी करतो की आपल्या सब डिव्हिजन बद्दल 2 शब्द म्हणा. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आपण टार्गेट म्हणून कधीच बघायचं. आपलं काम केलं ना काही अडचण येत. कारण काम केल्यानंतर आपलाही फायदा होतो आणि फक्तही फायदा होतो. आता इन्सेंटिव्ह केलेलं असेल तर प्रत्येक वर्षी लाखायला असतं. त्यामुळे टार्गेट करण्याची आवश्यकता पडत. त्यामुळे खातेदार कधी बी आपल्या म्हणजे कुठे भेटला काय झालं त्याची अडचण असेल तर आपण समजून घ्यायची आणि आपल्याला आपले वरिष्ठ अतिशय चांगलं मार्गदर्शन करतायत आणि कुठली अडचण आली तर आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन असतं. त्यामुळे मी माझं 2 शब्द सांगतो. जय धन्यवाद. मी BPM कांजरवाडी बसून बोला, काय प्रॉब्लेम. बसून गायकवाड सगळ्यांना विनंती. बसा बसा. सन्मान्य सर्व GDS बंधू भगिनी त्याचप्रमाणे जे काही विनर आहेत त्या सर्वांचं खरोखरच मी मनापासून अभिनंदन करतो. आणि जवळपास मला नोकरीला लागून 35 वर्षांच्या जवळपास झालेले आहेत. एवढ्या पिरियडमध्ये असा डिव्हिजनचा कार्यक्रम कोणत्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पूर्वी आयोजित केलेलं मला तरी आठवत नाहीये. त्याबद्दल मी खरोखरच आपल्या डिव्हिजनचे नॉर्थ डिव्हिजनचे हेड जे आहेत ASP बंगाले सर, त्याचप्रमाणे बप्पा सर, सुतार सर, त्याचप्रमाणे दुबाळकर सर यांचं आपल्याला सतत मार्गदर्शन हे लाभतच असतं. आपल्या ज्या ज्या अडचणी असतात आपण त्यांना फोन केलेला आहे. त्यांनी एखाद्या वेळेस जर फोन आपला उचलला नसेल तर त्यांनी पुन्हा आपल्याला रिप्लाय देत आहेत. आपल्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतायत. मी आपल्या बंधूंना एवढंच सांगू शकतो की टार्गेट हे दरवर्षी असतोच आणि दरवर्षी आपल्याला करावंच लागणार. याच्यातनं कोणालाही चुकोबा नाही. तेव्हा आपल्याला काम करत असताना
मनावरती दडपण घेऊन जर आपण काम केलं तर काहीच करू शकत नाही. तेव्हा आपण फ्रीली जर काम करत गेलं, आपल्याला जे टार्गेट दिले त्याच्या जवळपास तरी आपण निश्चित जाऊ शकतो. पण मला एवढं टार्गेट करायचं अशा प्रकारचं जर आपण वर्णन घेतलं किंवा घेण्याचा प्रयत्न केला तर आपण टार्गेटच्या जवळपासही जाणार नाही, आपलं टार्गेट घेऊन येणार. म्हणून सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याकडे जे काही कस्टमर येतील त्यांच्याशी आपण प्रथमतः सौजन्याने वागतो. आपणाला देवाने एक पुण्याचं काम सांगितलंय, पुण्याचं काम दिलेलं आहे जीडीएसला, स्वार्थ आणि परमार्थ. आपण नोकरी करत असताना आपला स्वार्थ सुद्धा या ठिकाणी आपला होतोय, आपल्याला पगार मिळतोय. त्याचप्रमाणे आपण ग्रामीण भागातील जे अशिक्षित लोक आहेत त्यांची सेवा करण्याची एक प्रकारची संधी आपल्याला मिळते. म्हणजे जे ग्रामीण अशिक्षित आहेत ते पांडुरंग आहेत समजूया आपण, त्यांची सुद्धा आपण या ठिकाणी सेवा करण्याची संधी आपल्याला दिलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी त्या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपणाकडून जेवढं शक्य आहे तेवढं या पोस्टासाठी आपण करण्याचा प्रयत्न करावा. आपण सर्वजण करताच, त्याबद्दल काही शंका नाहीये, पण तरी सुद्धा सर्वांनी प्रामाणिकपणे करावं एवढीच मी सर्वांना मनापासून विनंती करतो. मला या ठिकाणी बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आभार, धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. ज्यावेळेस आपण टार्गेट हा शब्द घेतो त्यावेळेस थोडासा अवघड वाटतो, जड वाटतो टार्गेट हा शब्द. पण आपलं काम म्हणलं तर जरा सोपं वाटतं. आपण काम करत असताना टार्गेट हाच शब्द जास्त घेत असतो. टार्गेट करायचंय, टार्गेट करायचंय, टार्गेट करायचंय. टार्गेट म्हणलं की खूप बर्डन येतं. मला माझं काम करायचंय एवढं जर म्हणलं ना तर तेच जे बर्डन आहे पूर्णपणे नाहीसं होतं. आपल्याला आता आपण नोकरी लागलो, रिटायरमेंट पर्यंत दुसरं काय काम नाही, आपण हेच करायचंय. तुम्ही एकदा विचार करा, आपलं रोजचं काम आहे तर काहीही वाटणार नाही. मी बऱ्याच वेळा जे जीडीएस बांधव आहेत ते सगळेच लोक आहेत ज्यांना असं वाटतं की जे नकारात्मक बोलतात किंवा निगेटिव्ह असतात, त्यांना मी उदाहरण नेहमी देत असतो की तुमचं जे ऑफिस आहे ते तुमचं एक किराणा दुकान आहे, स्वतःचं किराणा दुकान आहे. जर तुमचं स्वतःचं किराणा दुकान असेल आणि त्याच्यात कस्टमर येत असतील तर तुम्ही खरोखर त्यांना परत पाठवता का? किंवा असं गृहीत धरा की तुमच्या दुकानावर कोणच येत नाही, लोक बाजूच्या दुकानावर चालले, तुम्ही तसेच हातावर हात बांधून बसताल का? काहीतरी प्रयत्न करता, माझं कुठं चुकतंय, माझ्या दुकानात काय येत नाही, माझी भाषा चांगली नाही का, माझ्या दुकानावरला प्रोडक्ट चांगला नाही का, किंवा त्या प्रोडक्ट बद्दल मी सांगत नाही का? काही ना काहीतरी तुम्ही हातपाय हलवणार जेणेकरून आपल्याला प्रॉफिट पाहिजे. आपलं पोस्ट ऑफिस सुद्धा एक दुकान आहे, ज्याला प्रॉफिट पाहिजे नाही. आपल्याला जे आपण सेवा करायला आपल्याला पैसे भेटत नाहीत, कामाचे पैसे भेटतात. जर आपलं काम म्हणलं, तुम्ही जर ह्या पद्धतीने केलं की माझं जे दुकान आहे माझं मी प्रॉफिट मध्ये आणणार आहे, माझ्या दुकानावर जर कस्टमर येत नसतील तर माझं कुठं चुकतंय, मी बरोबर बोलत नाही का कस्टमरला, म्हणजे जेणेकरून लोक माझ्याकडे येत नाहीत. हे जरा शोधा, आपलं काम आहे म्हणून करा. नक्कीच तुमचं जे आहे ते जी काम करण्याची पद्धत नक्कीच चेंज होईल. मी आलो तेव्हापासून मला वाटते 50 to 70% युवक पॉझिटिव्ह झाले आहेत. मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस मी बोलायचो, बरेच लोक नकारात्मक बोलायचे, कसं होईल कुठून आलो, माझ्याकडे येतच नाही कोणी. पण आता सध्याच्या घडीला ही बोलायची गरज पडत नाहीये. ते फक्त पुढून मला शब्द यश मिळतो आणि करून दाखवतात. मी प्रत्येक वेळा बोललो प्रत्येकाला आणि प्रत्येकाने शब्द दिले, त्या पद्धतीने ते काम केले. सर इथून पुढे तुम्ही कसा अजून कोणाला बोलायचं असेल आपल्या सब डिव्हिजन बद्दल तर पुढे या. महिला बंधू आपल्या सब डिव्हिजन मध्ये काम करून, बंगाळे सरांसोबत काम करून, पप्पा सरांसोबत काम करून, सुधार सरांसोबत काम करून कसं वाटलं तुम्हाला? चांगले वाईट अनुभव शेअर करायचे आहे. स्वतःहून पुढे या. जागेवर जर बोलत असतात तर मी ते माहीत आणून देतो. आहे कोणीतरी मी आता आपले एमओ सुधार सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावं. नमस्कार सर्वांना.
मस्त व्यासपीठामध्ये जेडीएस कर्मचारी आज कार्यक्रम बघून खूप खूप आनंद वाटतोय. तरी माझी जेडीएस एवढं सुंदर काम केली त्या वर्षी मंगळ सरचं नाव रोशन केलं. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे कसे आपले लाडकी एसपी कोणाला रागवलं का 3 वर्षा कालखंडात सतत हसरे आपल्याला माझ्या आता 26 वर्षाच्या कालखंडात पहिला एसपी मिळाले. असले एसपी मला कधी मिळणार नाही सर. तर आवडू शकतो एवढं स्वच्छ माणूस सर हसरत खेळत काम करणार मला साहेब भेटते सर. त्यांना काय तर डिक्शनरी शब्द सापडत नाही असं मला एसपी सर मिळाले सर. खूप खूप शुभेच्छा. आणि टार्गेट म्हणून कधी सुद्धा बघू नका तुम्ही. एक नरखेडचं उदाहरण बघा. माझ्यासोबत तीन लेडीज जेडीएस शिवता आणि आदित्य मोहिते आणि सावळेश्वरची मॅडम अंजय म्हणून हे लोक सर 1018 अकाउंट केले सर. देशात 1 नंबर काम केले सर. फक्त बांगडे सर मला काय म्हणलं होते स्वतः आपल्याला 518 अकाउंट काढायचं. आणि बाबू सर होते सर तेव्हा सर हजार करतो म्हणलं सर. मी काय हजार करतो म्हणलं सर. ते माझी जेडीएस बंद एवढं माझ्यासोबत तर मला काम केलं सर. आणि तुम्हाला टार्गेटचं एक उदाहरण सांगतो. टार्गेट म्हणून बघायचं नाही. गावात आपल्या गावात सरकारी नोकर किती, मेडिकल किती, पिकाची वेळणी किती, मेडिकल किती आणि सरकारी नोकरी लिस्ट करा. आर्टिकल बुकिंग आता मला म्हणते बुकच होत नाही कुठून करू. माझ्या गावात बँक नाही, पतसंस्था नाही. सोपं आहे. जानेवारी ते मार्च पर्यंत गावात कमीत कमी 15-20 लग्न होते की नाही त्यांच्या घरी कॉन्टॅक्ट करा. पत्रिका घ्या सर. बुक होते होते की नाही. आयडिया कसं आहे का नाही आयडिया. कमीत कमी गावात 20-25 तर लग्न होते. त्यांच्या घरी कॉन्टॅक्ट करा, पत्रिका घ्या. सहज होते सर. पण आता आम्ही स्वतः एक बेलडीला होत नव्हतं, घाटण्याला होत नव्हतं. स्वतः देऊन आले सर 20-20. त्याचं टार्गेट मी पूर्ण करून टाकले सर. इथून नेले मी सर. आणि यापुढे व्यवस्थित काम करा. का तुम्हाला अडचण पडली मला पप्पा सरांना माझे लाडके सर बंगाले सरांना अवश्य फोन करा. तुमचं का पण अडचण आम्ही मदत करायचं नाही. एवढे बोलून माझी भाषण जय हिंद जय भारत. धन्यवाद खबरजी. सर मागच्याच जेडीएस परीक्षेमध्ये आमचे जेडीएस बांधव ज्ञानेश्वर श्रेष्ठ यांना एमपीएस राहिले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपल्या सर्टिफिकेटबद्दल 2 शब्द बोलावेत तुम्ही. ज्ञानेश्वर श्रेष्ठ बीपीएफ मार्केट. मी त्यांचं अभिनंदन करायचं आहे. आपल्या नवीन ठिकाणी जीपीओ इथे जॉईन होणार आहेत. ज्ञानेश्वर शिक्षण प्रथमतः जे आजीवर्ष आहे त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि माझे सर्व नॉर्थ सब डिव्हिजनचे जेडीएस बांधव. आज सर्वांचं आता 28 ऑगस्ट 2020 या डिपार्टमेंटमध्ये मी एंट्री केली. त्यावेळेस बाप्पा सुतार साहेब पहिल्यापासून मी वर्षर आहे. प्लस काळे साहेब पण आहेत ज्यांनी मला ऑर्डर दिली. तर ह्या 5-6 वर्षात जो ह्या नॉर्थ सब डिव्हिजनमध्ये जो प्रवास केला ते बाप्पा असतील, काळे साहेब असतील, सुतार साहेब असतील, ही बंगाळे साहेब 3 वर्ष सहवास आहे. ते माणसं असे आहे की साहेब कमी आणि मित्र जास्त. यांच्यासोबत काम करताना प्रत्येकाकडे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यातून काहीतरी ऊर्जा घेऊन आपलं आयुष्य जगत असताना, आपलं काम करत असताना जी काही प्रेरणा मिळते ती खरंच ती योगदानात्मक आहे. आजपर्यंत ह्या 6 वर्षात मी ग्रामीण नागसेवक म्हणून तांबोळी येथे जॉईन केलं. माझा प्रवास सांगतो तर मी कधीच म्हणजे खूप कमी काळ की नागसेवकाचं काम केलं. काय डेप्युटेशन म्हणून ड्युटीचं काम करतो. प्रत्येक वेळेस जिथं गंतव्य असेल तिथं सरांनी हात दिली, तिथं जॉईन केलं. ते काम करत असताना सरांनी फक्त प्रामाणिक काम कर, पैशाचा राडा नको आणि आम्ही प्रामाणिक काम करत गेलो. आणि सांगतात तर लोकांमध्ये मिसळून काम करा. काम काय आपण त्या खुर्चीवर बसलो म्हणून आपल्याला किंमत आहे. आपण ते काम करत असताना निर्मळ मनानं प्रामाणिक तिथं कोण बघायला नाही. तुमच्या कामाची पोचपावती आपले साहेब आल्यानंतर 4 माणसांनी मास्तर चांगला म्हणतात त्यात
तुम्हाला बघायला कोण येतं म्हणून तुम्ही प्रत्येक दिवस येणारे कस्टमर, आपल्या घरात आलेला कस्टमर माघारी जाणार नाही. तो जो प्रश्न घेऊन आला त्याचं प्रॉपर सोल्युशन घेऊन वाटत लावा. ते टार्गेट फेरगेट सरांना तुमचं ऑटोमॅटिक होईल. आलेला कस्टमर जर माघारी नाही गेला, कुठलीही केवायसी असो किंवा नंबर लिंक करा असो, तुमच्या प्रति त्याच्या मनात प्रेमळ भाव निर्माण झाला की तुम्ही शब्द टाकत हवे घेते की लोक टार्गेटचं काहीच नाही. फक्त एवढं प्रामाणिक काम करा की ऑटोमॅटिक साहेबांपेक्षा लोक तुमची दखल घेतली पाहिजे. आणि हीच आपल्या कामाची पावती असते. काय प्रश्न बांगाळे सर, बांगाळे सरांचं व्यक्तिमत्व असं की बाबा हे व्यक्ती एवढा ट्रेस कधी दिसतो, त्यांचं स्मित हास्य, त्यांचं प्रामाणिक सल्ला, तुमच्या अडचणी असतील तर त्याला योग्य मार्गदर्शन सुतार साहेबांचं. ज्ञानेश्वर एवढं आपल्याला टार्गेट करायचं, होय सर मारायचं. फक्त होय सर एवढं जरी म्हणलं की आपलं ऑटोमॅटिक पुढचं कार्य, कारण त्यांचं जे मार्गदर्शन असतं बाप्पा झालं. पहिल्यांदा कोळेगावचा चार्ज घेतला होता लॉकडाऊन मध्ये, काहीच येत नव्हतं, कारण डायरेक्ट चार्ज घेतला. पप्पांनी मला येऊन स्वतः प्रत्येक गोष्ट सांगितलं आणि एकदा सांगितलं तिथं पुन्हा काय अडचण. म्हणजे ही एवढी जिव्हाळ्याची माणसं आहे की बाबा साहेबांपेक्षा म्हणतोय का मी, आता माझ्या वयाचे मित्र कसे तसं आमचं कसं. कधी कधी सर तुम्हाला मला साहेब ऐकतो व्यवस्थित, पण कसं तू मोह राहत नाही किंवा तू मानसिकता राहत नाही, कारण ते तसे आपल्याशी चांगलं म्हणजे तेवढं मिसळून लागते. मग एवढा जिव्हाळ्याची माणसं असताना त्याने कुठला शब्द टाकणं हे आपल्याला होत नाही. आणि त्यांच्या प्रत्येकाकडनं प्रामाणिकपणानं काम करण्याची एक जी प्रत्येकाकडे स्वभाव गुण आहे तो तेवढा आत्मसात करा. बाकी तुमच्या सगळ्या गोष्टी, तुमचं टार्गेट वगैरे सगळं क्लिअर होऊन जाईल आणि तुमच्या आयुष्यात प्रगती होत राहील. एवढं बोलून मी तुम्हाला 2 शब्द सांगतो. धन्यवाद सर. त्याचबरोबर याच परीक्षेमध्ये अमित वागचौरे, BPM सैनिवडे यांनी एमटेक्स म्हणून ठाणे इथं प्रमोशन झाले. त्यांना विनंती करतो की सब डिव्हिजन विषयी 2 शब्द बोला. आदरणीय आपले आदरणीय SSP साहेब, ASP साहेब सर आणि ASP HQ सर, सर्वप्रथम मी सरांचे आभार मानतो, कारण बंगाळे साहेबांनी आम्हाला टार्गेटच्या बाबतीत कधीच पोस्ट किंवा प्रेशर वगैरे कधी दिलेला नाही. आणि बंगाळे साहेब कधी गेलं तर ते मी असं करणार केले की असं कधी व्हायचं नाही किंवा वाचतायचं नाही, काय नाही. त्यामुळे आम्हाला काम करताना कधीच अडचण आलं नाही. सुतार साहेबांचे आम्हाला भरपूर सहकार्य लाभले, त्याचप्रमाणे आपले आदरणीय पप्पा सरांचे भरपूर सहकार्य लाभले, यांचाही म्हणजे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आदरणीय दुबाकर सरांचे आम्हाला भरपूर सहकार्य लाभले, यांचे मी आभार मानतो. मी माझे 2 शब्द धन्यवाद. अजून कोणी बोलणार आहे? जेवण BPM मुस्लिम राजशेखर चौधरी. आदरणीय व्यासपीठ, मला समोर बोलत सवय नसल्यामुळे मी इथंच बोलत आहे, त्याबद्दल क्षमस्व आहे. स्टेजवर बोलण्याची मला सवय नसल्यामुळे मी इथून बोलतच आहे. एक हृदयस्पर्शी क्षण आहे असा, काही शब्द पोटातून फुटत नाही. माझे वडील गेल्यानंतर मी बंगाली सरांनाच वडील म्हणलो.